राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित. अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून मुंबईत. वर्ष 2029-30 दरम्यान $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था असलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल. मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना व्यक्त केला विश्वास. विकासासाठी कर्ज उभारावंच लागतं आणि रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसारच कर्ज उभारणी झाली आहे असं सांगत राज्याच्या आर्थिक स्थितीसंदर्भात विरोधकांचे आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळले. विदर्भ मराठवाड्याचा 13,34,000 हेक्टरचा सिंचन अनुशेष संपला असून केवळ अकोला, बुलढाणा आणि हिंगोली या 3 जिल्ह्यांमध्येच 49,000 एकरचा अनुशेष बाकी. मुख्यमंत्र्यांची माहिती. या अधिवेशनात विरोधकांनी जनतेच्या प्रश्नावर नव्हे तर केवळ विरोधी पक्ष नेतेपदाबाबत चर्चा केल्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत लगावला टोला. वीज वापरात पारदर्शकता आणण्यासाठी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय झाला असून ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नव्हे तर स्मार्ट मीटरच बसवले जात असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. अधिवेशनात विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं असून पुरवणी मागण्या मंजूर करून घेणं हाच अधिवेशनाचा उद्देश असल्याचा विरोधकांचा आरोप. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवसानिमित्त नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऊर्जा संवर्धन पुरस्कार प्रदान. भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून बिहारचे मंत्री नितीन नबीन यांची नियुक्ती. ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ल्यात 12 जण मृत्युमुखी, 29 जखमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हल्ल्याचा तीव्र निषेध. दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या हस्ते वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रोजेक्ट महादेवाचा प्रारंभ. मुंबईत चाहत्यांचा जल्लोष. आणि भारतानं प्रथमच पटकावला स्क्वॉश विश्वचषक. चेन्नईमधल्या अंतिम सामन्यात हाँगकाँगला नमवट केली सर्वोच्च कामगिरी.